भुलाई भांडेगाव टोल नाक्याची तोडफोड करण्यात आलेली आहे. कारंजा दारवा मार्गावरील भुलाई भांडेगाव दरम्यान असलेल्या टोल नाक्यावर अपूर्ण रस्त्यावर टोल वसुली सुरू असल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत टोल नाक्याची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविकास आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि दारवा तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीने यापूर्वी 2 मार्च 2026 रोजी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात दारवा कारंजा मार्गावरील रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून अनेक ठिकाणी खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि संपूर्ण असुविधा असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले होते. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली तात्काळ बंद करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती. निवेदन दिल्यानंतर टोल वसुली सुरूच ठेवण्यात आल्याचे स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये संताप वाढला. त्यानंतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते टोल नाक्यावर पोहोचले. त्यांनी टोल प्रशासनाची चर्चा करून अपूर्ण रस्त्यावर टोल का आकारला जात आहे असा सवाल उपस्थित केला. मात्र अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कार्यकर्त्यांचा रोष अनावर झाला आणि त्यांनी टोल नाक्यावरील काही साहित्याची तोडफोड केली. या घटनेनंतर काही काळ टोल वसुली बंद ठेवण्यात आली. दरम्यान अपूर्ण रस्त्यावर टोल वसुली करणे अन्यायकारक असल्याचा आरोप करत रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल बंद ठेवावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. या प्रकरणी पुढील कारवाईबाबत पोलीस प्रशासनाकडून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया. विकास आघाडीच्या तर्फे आम्ही या टोल बंद करण्याचं निवेदन प्रशासनाला दिलं होतं आणि जवळपास 7 ते 8 दिवस त्याला अल्टिमेटम देऊनही प्रशासनाला यावर कोणतंही काम किंवा कोणताही टोल हा बंद केलेला नाही. त्यामुळे आजचा हा आमचा टोल बंदचा मोर्चा महाविकास आघाडीनं हाती घेतलेला आहे आणि या संदर्भात इथे 2 अधिकारी थोड्या वेळापूर्वी आलेले होते. त्यांनी आम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने डिग्रस, दारवा आणि कारंजा या भागातला या रोडचा हा टोल इथे स्वीकारत आहे. पण खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर डिग्रस आणि दारवा इथे 80% सिमेंट रोडचं काम झालेलं आहे आणि दारवा ते कारंजा इथे कोणतंही काम नाही. जवळपास 10 ते 15% काम झालेलं असूनही पूर्ण 100% टोल हा दारवा, कारंजा आणि यवतमाळ जाणाऱ्या लोकांकडून हे नाहक त्यांना त्रास होईल अशा पद्धतीनं टोल वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे यांना त्वरित आम्ही सांगितलं की आजच्या आज हा टोल बंद व्हावा, कारण हा अन्यायकारक आहे. कारण की कारंजा ही फार मोठी बाजारपेठ आहे शेतकऱ्यांसाठी. सातत्यानं दारवा असो, आर्णी असेल किंवा यवतमाळची इथून रहदारी शेतकऱ्यांची सातत्यानं चालू असते. त्याच्यामुळे कारण नसताना जर हा टोल त्यांच्याला लागत असेल, हा अन्यायकारक टोल आजच्या आज बंद होण्याकरता आम्ही हाच मोर्चा स्वीकारलेला आहे. आजच्या आज आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की यानंतर जो कोणते वाहन या टोलच्या माध्यमातून येणं जाणं करेल त्यांनी कोणीही टोल देऊ नये असं आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून.